महिलांचा आक्रोश, अतिक्रमण सोडून निष्पाप लोकांचा संसार उद्ध्वस्त, इंडिया आघाडीकडून नुकसानग्रस्त लोकांना मदत। रविवारी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते विशाळगडावर पोहोचले। मात्र अतिक्रमण गडावर असताना फोडाफोडी, जाळपोळ मात्र 4 किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात झाली। जमावाने टार्गेट करून एका विशिष्ट लोकांच्या घराची, दुकानाची, वाहनांची आणि प्रार्थना स्थळांची मोडतोड केली। बंद असलेल्या घराची दारं तोडून घरातील साहित्यांची मोडतोड केली, तर घरातील दागिने पळवल्याचा आरोपही इथल्या लोकांनी केला। इंडिया आघाडीचे नेते आज विशाळगड परिसरातील गजापूर गावाला त्यांनी भेट दिली। खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह आमदार सतेज पाटील आणि इतर नेते यांचा समावेश त्यामध्ये होता। दरम्यान गजापूर परिसरातील नागरिकांना अन्नधान्याची मदत करण्यात आली। त्याचबरोबर शाहू महाराजांनी तेथील नागरिकांशी संवाद साधत संपूर्ण हिंसाचार घटनेचा आढावा घेतलाय। मुस्लिम धार्मिक स्थळाची पाहणी देखील केली। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा दिला। इथं बघितलं शाहू महाराज जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत। प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे। प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं, यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा कोणी यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी। रविवारी हे झाले, त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही। किमान हे घडलेलं आहे, हे चुकीचं घडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये। त्यामुळे मला वाटतं प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते। आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेब आणि आम्ही त्यांना देऊ। खरं तर या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा 1% महिला सुद्धा अतिक्रमणाशी संबंध नाही। याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।